नमस्कार. आता दुपारी मी जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये मी पोलीस केस बद्दल मेन्शन केलं होतं. तर त्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून एक खूप मोठी चूक झालेली आहे. कारण आत्ताच जसं मला कळलं, मला त्या ताईंचा आता फोन आलेला समोरून, म्हणजे जी कमेंट केली आहे आणि या गोष्टीबद्दल मला तुम्हाला म्हणजे सांगावंसं वाटतंय, कारण हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मी सांगते की मला असं काय त्या व्हिडिओला खूप सारे व्ह्यूज येतात, व्ह्यूजच्या हिशोबाने मी हे व्हिडिओ करतच नाहीये. पहिली गोष्ट तर की जी व्यक्ती चूक करते त्या व्यक्तीलाच लोकांनी ते बोललं पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीला जर बोललं गेलं तर ते खूप चुकीची गोष्ट होऊन जाईल. तर म्हणून मला पर्सनली ते खराब वाटलं की आत्ताच मला सोनल ताईंचा फोन आला. तर मला तुम्हाला सांगायचंय की जी मीरा सबनीस या बाईने ज्या मेसेज तो टाकला होता ती बाई वेगळी आहे. आणि जो मीरा पूजा काट ज्यांचा मी त्याच्यामध्ये उल्लेख केला की त्या पुण्याच्या ताई आहेत, त्यांच्याकडून मी साचे घेतले होते, तर त्या ताईंचा ह्याच्यामध्ये काहीही सहभाग नाहीये. कारण त्या ताईंचं नाव वेगळं आहे, सोनल म्हणून काहीतरी त्यांचं नाव आहे, पण मला ऍक्च्युअली माहिती नव्हतं. कारण त्यांचं मीरा पूजा काट म्हणून त्यांचं चॅनल सुद्धा आहे इंस्टाग्रामला. आणि त्यांचं नाव पण म्हणजे ह्याचं बिझनेसचं नाव जे स्टेन्सिलचा बिझनेस आहे त्याचं सुद्धा त्यांचं तसंच नाव आहे, मीरा पूजा काट. त्याच्यामुळे मला असं वाटलं, कारण काय झालं होतं ना की तिची कमेंट इतकी बेकार होती आणि त्याच्यानंतर त्या ज्या सगळ्या कमेंट्स येत होत्या त्याच्यामुळे माझ्या डोक्यात एक वेगळाच राग आणि मला खूप हर्ट झाली ती गोष्ट की मी तुमच्यासाठी मी एवढं केलं आणि तुम्ही नंतर असं त्याचा रिस्पॉन्स केलात असं मला वाटलं. पण तसं नाहीये. त्या ताई वेगळ्या आहेत, ज्या पुण्याच्या आहेत, मीरा पूजा कार्ट, त्या ताई वेगळ्या आहेत. त्यांचं सोनल म्हणून नाव आहे. तर त्यांचा मला आत्ताच जस्ट फोन आला. त्या मला म्हणाल्या, ताई काय झालं, मी तुम्हाला काय असं बोलली. मला आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं. म्हटलं असं कसं बोलतायत ह्या समोरून. तर म्हणून मग मी त्यांना विचारलं, तर त्या मला म्हणाल्या की ताई मी असं काहीच मेसेज केला नाहीये तुम्हाला, तुम्ही असं का म्हणताय. ताई मला इतकं इतकं वाईट वाटलं ना, खरं सांगते मला खूप वाईट वाटलं की मी मीराताईंची खरंच माफी मागते. मीराताईंची म्हणण्यापेक्षा सोनल ताईंची मी माफी मागते की ताई माझ्याकडून मिस्टेक झाली, मी ते क्रॉस चेक नाही केलं. ऍक्च्युअली रागाच्या भरात, म्हणजे मला पण त्या गोष्टीचा तेव्हा खूप राग आला होता की कसं तुम्ही मला असं बोललात. म्हणून मी तुम्हाला त्यात बोलली सुद्धा की ताई राग तुम्ही कमी करा, रागाच्या भरात असं बोलू नका. पण जे गुन्हेगार आहे किंवा जे चुकीचं बोलले त्यांना त्यांची शिक्षा मिळाली पाहिजे. नको त्या व्यक्तींना नको मिळायला ते शिक्षा. कारण सोनल ताईंना खूप साऱ्या जणींचा फोन आला की ताई तुम्ही मेघाताईला असं का म्हणालात. तर असं नाहीये, प्लीज तुम्ही त्यांना कोणी ब्लेम करू नका. ज्या पुण्याच्या ताई आहेत, मला स्वतःला खूप कन्फ्युजन होतं. कारण या मीरा सबनीस यांनी ज्यांनी कोणी मेसेज केलाय त्यांच्याशी कधीच माझा असा काही कॉन्टॅक्टच आला नाही. मी कधीच त्यांना कॉन्टॅक्ट केला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटलं की ही मीरा म्हणजे मीरा पूजा कार्टवालेच असतील असं मला वाटलं. आणि म्हणून बघा असे गैरसमज सुद्धा होतात आपले. म्हणून आपण कधीही थोडस क्रॉस चेक पण करायला पाहिजे. आपण कधी कधी फ्रस्ट्रेशन मध्ये किंवा रागामध्ये आपण अशा गोष्टी करतो. आणि याच्यामध्ये सगळ्यात जर कोणी गुन्हेगार असेल ना मोठा, तर मला असं वाटतं की ते दादाच आहेत. कारण त्या दादांनी नंतर सुद्धा कमेंट केली की व्हिडिओ डिलीट करून टाका, म्हणजे तुमचा सगळा विषय संपून जाईल. तर दादा असं नाही होत. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण माणूस करतो, जो पहिला जो व्हिडिओ आहे ना तो तर मी जेन्युअनलीच टाकला होता. मी असं त्याच्या मागे माझं काहीच इंटेन्शन नव्हतं. आणि तुम्ही खूप चुकीची गोष्ट केली की तुम्ही सगळ्यांना इन्व्हॉल्ड केलं त्याच्यामध्ये, तुमच्या सगळ्या बायकांना इन्व्हॉल्ड केलं, त्यांना नेगेटिव्ह कमेंट्स टाकायला लावल्या. ही खूप चुकीची गोष्ट आहे. प्लीज असं करू नका. बघा तुम्ही एखादी चुकीची गोष्ट कराल ना, कोणासाठी खड्डा खाण्याला जाल ना, तर उद्या जाऊन तुम्हीच त्या खड्ड्यामध्ये पडू शकता. आणि सोनल ताई मला समोरून, म्हणजे मीरा पूजा कार्टवाल्या ताई मला समोरून म्हटल्या की ताई मी तुझा व्हिडिओ बघितला सुद्धा नाही, जो आधीचा व्हिडिओ होता तो. हाच फरक पडतो की जेव्हा माणसाकडे म्हणजे त्यांच्या वस्तूबद्दल त्यांना एवढा चांगला विश्वास आहे की त्यांना त्या गोष्टीचा फरक पडत नाही की इतर लोक त्याबद्दल काय बोलतात आणि काय नाही. पण ह्यांना फरक पडतो आणि ह्याच गोष्टींमध्ये जास्त हे लोक इन्व्हॉल्ड असतात, म्हणून हे असे वागतात. जे वाघ म्हणून काहीतरी त्यांचं सरनेम आहे, त्यांचे मेसेजेस त्याच्यामध्ये असतील बघा व्हिडिओमध्ये सुद्धा. तर दादा प्लीज असं करू नका, ही चांगली गोष्ट नाहीये. असं कोणाचं नाव ह्याच्यामध्ये खराब होतंय, फुकट नाव खराब होतंय, याच्यामध्ये काही कारण नसताना. आणि मला खरं सांगू तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान कमेंट्स केलेत त्याच्यावरती, खूप छान तुम्ही मला प्रेम दिलं त्याच्यावरती, खूप चांगल्या प्रकारे समजवलं. आणि मीही अशी व्यक्ती नाहीये, मलाही या साऱ्या गोष्टींमध्ये पडण्याचा काही एक रस नाहीये. म्हणजे उगाच त्याला डिसवण्यात काहीच अर्थ नसतो. माझं जे काम आहे, जे स्वामींचं आपण काम करतो, जे विचार माझे तुमच्यापर्यंत पोहोचतात, ते त्यातच मी खूप समाधानी आहे.
आणि मला ह्या सगळ्या कॉन्फ्लिक्ट्स मध्ये पडायला बिलकुल आवडत नाही. हे नेगेटिव्ह गोष्टी असतात, ह्याच्याने आपण पण नेगेटिव्ह होतो, आपले विचार नेगेटिव्ह होतात. उद्या आपला गुरुपौर्णिमा आहे, उद्या आपल्या स्वामींचा दिवस आहे, तर मला तिथे जास्त लक्ष द्यायचंय, मला ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाहीये. पण एक होतं की जर कोणी चुकीचं करत असेल तर आपण फक्त ते बघत नाही बसायचं किंवा त्याला हात हे पुढे नाही करायचं, नाही तर तो माणूस नंतर डोक्यावर बसून जातो. आणि त्या ताईनी खरोखर खूप चुकीची कमेंट केली होती म्हणून मी त्यांना रिप्लाय दिला होता. पण फक्त मला ही एक मिसअंडरस्टँडिंग होती की त्या पुण्याच्या ताई नाहीयेत, मीरा पूजा कार्टवाल्या ताई नाही आहेत त्या, या कोणीतरी नाशिकच्या ताई आहेत, मीरा सबनीस म्हणून. आणि त्यांच्याशी माझं खरंच काहीच घेणं देणं नव्हतं. मी कधीच त्यांच्याकडून साच्या ऑर्डर सुद्धा केले नव्हते किंवा काहीच आमचं बोलणं कधीच झालं नव्हतं, आणि त्यांनी ही कमेंट केलेली आहे. तर त्याच्यामुळे आधीचा जो व्हिडिओ आहे रिलेटेड तो त्यांच्याशी रिलेटेड आहे, पुण्याच्या ताईशी याचा काही एक संबंध नाहीये. तर बस मला एवढंच क्लिअर करायचं होतं, कारण माझ्यामुळे उगाच ज्या व्यक्तीची त्याच्यामध्ये चूक नाहीये त्या व्यक्तीला त्याचा काही त्रास व्हायला नको हे मला वाटतं. आणि म्हणून मी चुकीचं केलं असेल, म्हणजे बोलण्याच्या भरात मी खूप चुकीचं बोलली त्यांच्याबद्दल, तर मी त्यांना सॉरी पण म्हणते ताई, की नाही हे चुकीचं आहे, ऍक्च्युली असं नाही व्हायला पाहिजे होतं. म्हणजे मी असं तुमच्याबद्दल नाही बोलायला पाहिजे होतं, पण मी असं त्या गोष्टींबद्दल बोलली नाही कारण मला माहिती नव्हतं. आणि मी तुम्हाला फोन ह्याच्यासाठी केला नाही कारण तुम्ही जी कमेंट वाचली ना त्याच्यानंतर मला खूपच म्हणजे त्रास झाला ऍक्च्युली. असं मला बोलण्याची इच्छाच वाटत नव्हती. मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलली, पण ठीक आहे, काही गोष्टी होतात आणि त्याच्यातून मार्ग पण, जिथे आपण चुकतो ना तर तिथे आपण माफी मागायला सुद्धा कधीच मागे नाही, म्हणजे हे नाही केलं पाहिजे. माफी मागितल्याने आपण कधी छोटे होत नाही, हे माझं मत आहे. तर त्याच्यामुळे ताई सॉरी, व्हेरी सॉरी. मी खरं सांगेन, तुम्हाला त्रास झाला असेल त्या गोष्टीबद्दल तर सॉरी. पण जे आहे, जो व्हिडिओ रिलेटेड आहे तो मीरा सबनीस या नाशिकच्या आहेत, आणि जे वाघ म्हणून जे आहेत ते पुण्याचे दादा आहेत. तर हे सगळं त्यांनी केलेल्या गोष्टी आहेत. तर तुम्ही हे सगळं करत राहा, तुम्हाला इंटरेस्ट असेल याच्यामध्ये. तर मला ह्याच्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये, आणि हा लास्ट व्हिडिओ आहे ह्याच्यावरती, म्हणजे जे एक्सप्लेनेशन द्यायचं होतं मला त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केला होता. तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या आणि ही गोष्ट लक्षात घ्या की प्लीज मीरा ज्या पुण्याच्या ताई आहेत त्यांना कोणीही ब्लेम करू नका याच्यासाठी. बस एवढाच मेसेज मला तुमच्यापर्यंत कन्वे करायचा. जस्ट मला त्यांचा फोन आला आणि मला अजिबात राहावलं नाही. जशा अवतारात आहे मी तशाच अवतारात म्हटलं की मी कम्युनिकेट करेन, लोकांना सांगेन, कारण कोणाचं नाव याच्यामध्ये खराब, म्हणजे ज्यांची काही चुकी नाहीये त्यांचं नाव खराब होता कामा नये, हा माझा एकच उद्देश होता त्याच्या मागे. आणि बाकी जे मी बोलली आहे ते तर आहेच खरं, की त्या ताईंनी मेसेज तसा केलेलाच आहे उलट सुलट काहीतरी. तर ते बघून घेतील स्वामी, ज्यांचं कोणाचं काय असेल. तर आपण आपलं शांत चित्ताने आणि शांत डोक्याने आपण आपलं काम करत राहायचं. तर चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ.